मंडळी, तुम्ही सगळे मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. मी नमिता तुम्हा सर्वांचं माझ्या नमिता पाटील या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करत आहे. तुम्हाला हा दिवस आनंदात मजेत जाऊ दे व तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ दे. आज घटस्थापनेची 5वी माळ असून आजचा कलर हिरवा असल्यामुळे मी हा कलर घातलाय. हा फुल वन पीस आहे. विरूचा असा लुक आहे, तो खूप क्यूट दिसतोय, माझा हँडसम बॉय. आता आम्ही दोघं तयार होऊन देवीच्या दर्शनासाठी जात आहे. तिथे गेल्यानंतरच देवीच्या ओटीचं साहित्य घेणार आहे. विरू हाय, अरे हाय कर बाय. दोन्ही देवी जवळ असल्यामुळे 15 ते 20 मिनिटातच आम्ही चालत पोहोचलो. हे आहे श्री भोगादेवी मंदिर. एंट्रान्सलाच खूप छान डेकोरेशन करून लाइटिंग सुद्धा केली होती. मंदिराबाहेर हा एक स्टॉल होता. आधीच भरपूर ओटी तयार करून ठेवल्या होत्या, त्यातील मी एक घेतली. या ओटीमध्ये 1 खण पीस, तांदूळ, नारळ, वेणी, 2 अगरबत्ती आणि गोड प्रसाद होता. मोठे गर्दी एवढी या भोगादेवी मंदिरात या मोठ्या वृक्षाच्या पायथ्याशी पाषाण रूपांना 2 मूर्ती आहेत. मंदिरात सगळीकडे खूप लाइटिंग केली होती आणि या मंदिराची रचना खूप वेगळी आहे. देवीचा गाभारा खूप खाली आहे. येथे 5 ते 6 पायऱ्या खाली उतरून यावं लागतं. भोगादेवी मंदिरात ओटी भरून दर्शन घेतल्यानंतर आम्ही सगळेजण श्री अंबाबाई देवी मंदिरात आलो. ही आहे अंबादेवीची मनमोहक मूर्ती. बाहेरच्या सभामंडपात आजूबाजूला खूप छान डेकोरेशन करून स्वामींचे पूजन केले होते. हा अंबादेवीच्या मंदिराचा मोठा हॉलमध्ये सगळीकडे वेगवेगळ्या कलरच्या लाइटिंग लावल्यामुळे खूप फ्रेश वाटत होते. वातावरण एकदम भक्तिमय होऊन गेले होते. येथे नेहमी खूप गर्दी असते. सगळेजण भक्तीत मग्न होते. तिथे होते नाही का, ती कुठे गेले काय माहित. अरे खाली बस, उभं राहतोय, पडायचं यात्रेमध्ये भरपूर वेगवेगळ्या प्रकारची दुकाने होती. आम्ही सुद्धा सर्व सामान बघितले, परंतु काही आवडले नसल्यामुळे घेतले नाही. बंदुकीने हे बलून फोडायचे म्हणून विरू खूप हट्ट करत होता, तर मी त्याला गडबडीत पुढे घेऊन जात होते. या छोट्याशा टॅटूच्या दुकानात सुद्धा खूप छान सर्व्हिस होती. यात्रेमध्ये प्रत्येक दुकानात चौकशी करून भरपूर फिरल्यामुळे आम्हाला सगळ्यांनाच भूक लागली होती. त्यामुळे मी भेल व वहिनींनी शेवपुरी घेतली. शेवपुरी चवीला खूप छान होती, परंतु भेल आम्हा दोघांनाही आवडली नाही. नाही पुन्हा
एकदा फिरून झाल्यानंतर आरुषने स्प्रिंग पोटॅटो व आम्ही दोघींनी दाबेली घेतली. दाबेलीची टेस्ट एक नंबर. यात्रेतून बाहेर पडताना घरी जाताना काहीतरी गोड खाल्लं पाहिजे म्हणून सगळ्यात शेवटी कुल्फी घेतली. आताच मी आणि विरू घरी आलो व रात्रीचे 10:30 वाजल्यात. खूप एन्जॉय केला आम्ही 5 जणांनी. खूप मस्त वाटलं. ही 1 दिवसाची छोटीशी दर्शन व ट्रिप मस्त वाटली. खूप एन्जॉय केला यामध्ये आम्ही. 2 ते 3 पाण्यात बसलो. भरपूर खायला खाल्लं. प्रत्येकाने एन्जॉय केला. आरव आणि विरू लहान असली तरी दर्शनच्या लाईन मध्ये किंवा आम्ही यात्रेमध्ये फिरताना त्यांनी त्रास नाही दिला. परंतु त्यांचं एकच असेल, जिथे कुठे खेळण्याचं दुकान दिसेल तिथे त्यांचं रडणं चालू होतं. मला हे पाहिजे, मला ते घ्यायचंय. पण आम्ही जास्त काहीच नाही घेतलं. थांब ना. फक्त विरूसाठी 1 पिप पाणी घेतले. आणि प्रसादामध्ये हा शंकरपाळा आणलाय. हा चवीला खूप चांगला आहे आणि हा मेन म्हणजे गुळामध्ये बनवलाय, त्यामुळे मी घेतला. दोन्ही ठिकाणच्या देवींचंही दर्शन खूप छान झालं. रांग जास्त नव्हती, त्यामुळे पटकन दर्शन होऊन गेलं आणि इतकं मनाला समाधान वाटलं की ज्यासाठी आपण एवढ्या गडबडीत गेलो होतो ते दर्शन व्यवस्थित झालं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते. उद्या पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ मधून. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या. बाय.